नमस्कार मंडळी. मुलगी सासरच्या घरी जाताना आईने दिलेले 15 सल्ले. नंबर 1. आई म्हणाली की जर तुला सासरच्या घरी आनंदी राहायचे असेल तर सर्वात आधी आपल्या शब्दावर नियंत्रण ठेवायला शिक. कारण कधीकधी योग्य गोष्ट चुकीच्या वेळी बोलण्याने सुद्धा नात्यामध्ये कटुता येते. नंबर 2. प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद आवश्यक नाही. नातेसंबंध टिकवण्यासाठी काही गोष्टीकडे दुर्लक्ष करणे हा एक शहाणपणाचा मार्ग आहे. लक्षात ठेव, अनेकदा मौन हेच सर्वात प्रभावी उत्तर असते. नंबर 3. नाती काचेसारखी असतात. ती वरवर मजबूत दिसतात पण आघाताने फुटतात. एकदा तडा गेला की सांधल्यावरही त्याची खूण राहते. जर तुम्हाला सासरच्या घरी आदर हवा असेल तर अशा दिव्यासारख्या वागा, जो सर्वांना प्रकाश देतो पण कोणाच्याही वाऱ्याने कधीही विझत नाही. नंबर 5. जी सून घरातील वडीलधाऱ्यांचा मनापासून स्वीकार करते आणि तिच्या पतीचे तिच्यावरील प्रेम आपोआप वाढते. नंबर 6. तुमच्या सासूबाईंच्या मनात स्थान निर्माण करा, कारण घरातील वातावरण त्याच ठरवतात. जिथे सासूबाई आनंदी असतात तिथे सून सुरक्षित असते. नंबर 7. जर माघार घेतल्याने नाते वाचू शकत असेल तर माघार घ्या, पण जर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत माघार घेण्यास भाग पाडले जात असेल तर थांबा आणि स्वतःच्या मूल्याचा विचार करा. नंबर 8. प्रत्येक टोमणा मनावर घेत बसू नका. कधीकधी व्यक्ती चांगली असते तर कधीकधी शब्द. योग्य गोष्ट निवडण्यातच शहाणपणा आहे. नंबर 9. तुमची नणंद वयाने लहान असेल तर तिच्याशी मैत्रीप्रमाणे नव्हे तर आईप्रमाणे वागा. तिच्याशी आपुलकीने वागल्याने आयुष्यभराचे नाते निर्माण होते. नंबर 10. तुमच्या पतीला सर्व काही सांगणे आवश्यक नाही. काही गोष्टी तुमच्या मनात आणि देवामध्ये राहू द्या, कारण सहानुभूती असलेला माणूस नेहमीच तुमचे रक्षण करण्यासाठी असतोच असे नाही. सर्व काही सांगणे शहाणपणाचे नाही. घरातील अंतर्गत समस्या आणि कुजबुजीतून व्यक्त होणाऱ्या तक्रारी तुमच्या पतीपर्यंत पोहोचतात. 2 कुटुंबामध्ये गैरसमजामध्ये बदलतात. काही गोष्टी गुप्त ठेवलेल्याच बऱ्या. नंबर 11. सासरच्या घरी स्वतःची तुलना माहेरच्या घरांशी कधीही करू नका. प्रत्येक घराची स्वतःची एक वेगळी ओळख असते. त्याची तुलना तुमच्या आईवडिलांशी करू नका. प्रत्येक घराचे स्वतःचे नियम परंपरा असतात. तुलनेमुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. नंबर 12. रागाच्या भरात कधीही निर्णय घेऊ नका, कारण त्यावेळी घेतलेल्या निर्णयाचा आयुष्यभर पश्चाताप होतो. नंबर 13. स्वतःची आत्मस्तुती करू नका. चांगली कृत्य गाजावाजा करत नाही. वेळ आल्यावरती स्वतःच बोलतात. नंबर 14. एखाद्या व्यक्तीबद्दल ऐकलेल्या गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात आणि शहाणा माणूस तोच असतो. संपूर्ण सत्य जाणून घ्या. नंबर 15. मुली नेहमी इतकं कणखर राहा की तुझ्या हास्याला कोणाच्याही परवानगीची गरज भासू नये आणि इतकं कोमल राहा की नात्याचे बंधन कधीही तुटू नये. नंबर 16. सर्व काही सहन करणे म्हणजे संस्कृती नव्हे. संस्कृती म्हणजे अन्याय सहन करणे नव्हे. जेव्हा प्रकरण लहान असते तेव्हा शांत राहणे ठीक आहे, पण जिथे तुमच्या सन्मानाचा प्रश्न असतो तेथे तुम्हाला बोलण्याचा हक्क आहे. तुम्ही येथे सहन करण्यासाठी नाही तर सन्मानाने जगण्यासाठी आला आहात. नंबर 17. स्वतःला कधीही विसरू नका. इतरांची काळजी घेताना स्वतःला थकून घेऊ नका. तुमचे आरोग्य, तुमचे स्वप्न, तुमचा आनंद हे देखील महत्त्वाचे आहे. जे स्वतःसाठी वेळ काढतात ते कधीही रिकामे नसतात. नंबर 18. कृतज्ञता आणि आदर व्यक्त करायला कधीही विसरू नका. छोटे शब्द मोठी नाती घडवतात. धन्यवाद, माफ करा आणि तुमचं बरोबर आहे हे जादुई शब्द आहेत. ज्या स्त्रीला आदर कसा द्यावा हे माहीत असते तिला आपोआप आदर मिळतो. मैत्रिणींनो, हा एका आईकडून मिळालेला धडा होता, जो मुलीला सासरच्या घरात खंबीर बनवतो आणि नात्यामध्येही संतुलन राखतो. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.